श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंचे चांडाळ रूपात रूपपरिवर्तन आणि शिष्य नामानंदास अनुग्रह. श्री नामानंद स्वामी हे त्रिकाल ज्ञानी होते. त्यांनी आमचे मोठ्या आदरपूर्वक स्वागत केले. त्यांनी आपला परिचय देण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, माझ्या वडिलांचे नाव मायन्नाचार्यलू आणि माझे नाव सायन्नाचार्यलू आहे. आमचे गोत्र भारद्वाज आणि आम्ही वैष्णव संप्रदायाचे ब्राह्मण आहोत. मी संन्यास दिशा घेतल्यावर माझे नाव नामानंद ठेवले गेले. संन्यासोत्तर मी पूर्ण वैराग्य धारण करून पुण्यक्षेत्र अशा आणि सिद्धतीर्थांच्या यात्रा केल्या. नंतर सद्गुरूंच्या शोधात निघालो. फिरत फिरत पिठाकापूर येथे पोहोचलो. आम्ही वैष्णव असल्याने श्री विष्णुनारायणाचीच आराधना करतो. आमचे सोहळे कडक असते आणि आचार विचार उच्च असतात. पिठिकापुरम येथील कुंती माधवरचे दर्शन घेऊन बाहेर आल्यावर आमच्यासमोर एक चांडाळ उभा राहिला. चांडाळाचे दर्शन आम्ही वाईट समजतो. तो चांडाळ समोर येऊन उच्च स्वरात म्हणाला, आमची दक्षिणा घेऊन पुढे जा. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत राहिलो. गावातील सर्व लोक हा काय प्रकार आहेत हे पाहत होते. कलियुगामध्ये असे विपरीत प्रकार घडत असल्याचे सर्वांना वाटत होते. तो चांडाळ मदिरापान करून वैष्णवांवर अत्याचार करीत होता. ते एवढ्यात नामानंद त्यास म्हणाले, अरे चांडाळ, तू कोण आहेस? मी एक वैष्णव ब्राह्मण आहे. माझे नाव नामानंद आहे. तू मला दक्षिणा मागणे योग्य वाटत नाही. त्या चांडाळाचे डोळे लाल झाले. त्याला भयंकर चेहरा, कोणासही भय वाटेल असा होता. नामानंदाच्या शांत भाषणामुळे तो अधिकच क्रोधी झाला होता. तो चांडाळ नामानंदाला म्हणाला, तू सद्गुरूच्या शोधात वेड्यासारखा फिरत आहेस. तू मला ओळखत नाही. मीच तुझा सद्गुरू आहे. मी तुझा संन्यासोत्तर नामानंद हे नाव दिले आहे. तू तुझ्याजवळ असलेली सारी संपत्ती मला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण कर आणि सर्वांसमक्ष मला साष्टांग नमस्कार कर, गुरु म्हणून माझा स्वीकार कर. जर तू असे केले नाहीस तर मी तुला सर्वनाश करेन. तुझ्या शरीराचे तुकडे होऊन तुला मरणप्राय यातना होतील. श्री नामानंदांबरोबर त्या चांडाळ वर्णातील व्यक्तीने अतिशय कडक व्यवहार केला होता. तो पुढे म्हणाला, मी सांगेल तसे तुला वागले पाहिजे. तू देवांची कितीही आराधना केलीस तरी तुला कोणी मदत करणार नाही. एवढे बोलून तो चांडाळ नामानंदांवर चाल करून आला. नामानंदाच्या मनात नसताना केवळ दुसरा उपाय नसल्याने त्यांनी त्या चांडाळाचे पाय धरले. त्याचे सर्वस्व त्या चांडाळाला गुरुदक्षिणा म्हणून अर्पण केले. देवाची आपण जी कल्पना करतो त्यापेक्षा तो कसा विपरीत असतो ही कल्पना नामानंदांना आली. परंतु तितक्याच तो चांडाळ स्वामींना दिव्य मंगल अशा स्वरूपात दर्शन देत असल्याचा वाद झाला. त्याच्या त्या दिव्य नेत्रातून आनंद, दया, करुणा यांचा वर्षाव झाल्यासारखा वाटत होता. दिव्य मंगल मूर्ती असलेल्या त्या भगवंतांनी म्हटले, मी श्री दत्तप्रभू आहे. सध्या श्रीपाद श्री वल्लभांच्या स्वरूपात मी पिठिकापूर येथे अवतरित झालो आहे. तू माझा भक्त आहेस आणि मी तुझा सद्गुरू आहे. तू माझे सर्वस्व झाला आहेस. मी सच्चित आनंद आहे. उद्यापासून नामानंद नाम धारण करून धर्मप्रचार कर. तुला सुख आणि शांती प्राप्त होईल. शेवटी माझ्या पदास येशील. असे सांगून चांडाळाच्या वेशात असलेले श्रीपाद श्री वल्लभ दत्तप्रभू अंतर्धाम पावले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीराम जय राम जय जय राम.